असेल ते खूप छान बनवावं. कारण जेव्हा पण आम्ही दोघेही वर्किंग असल्यामुळं जेव्हा आम्ही संध्याकाळी घरी येईन त्यावेळेला आम्हाला शांत डिसेंट फील झालं पाहिजे. म्हणून आम्ही आमचा खूप स्टडी चालू केला. इंटेरियरसाठीचे वेगवेगळे मटेरियल्स वगैरे आम्ही यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे पाहून खूप साऱ्या गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला आम्हाला असं कळालं की चांगलं इंटेरियर बनवायचं असेल तर आपल्याला डिझायनर हवं. कारण त्यांचे जे स्किल्स असतात किंवा छोट्या जागेमध्ये मोठ्या गोष्टी कशा बसवायचं हे त्यांचं स्किल आपल्याला इथं लागतंच. मग या शोधात आम्हाला भेटले SBR डिझाईन स्टुडिओचे श्रवण. आम्ही त्यांचे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती बघितल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी आम्हाला खूप सारे डिझाईन्स दिले. त्यांनी खूप सारे सजेशन्स दिले आणि ते सजेशन्स दिलेले आम्हाला खूप आवडले. सो श्रवणनी दिलेले डिझाईन्स जेव्हा आम्ही पाहिले तेव्हा वी हॅड डिसाइडेड टू गिव्ह हिम द एंटायर इंटिरियर पार्ट. सो लाईक फ्रॉम कर्टन्स ते स्मॉल जे गोष्टी होत्या, लाईट्स वगैरे, जे श्रवणनी पर्सनली येऊन आमच्यासोबत सगळं सिलेक्शन वगैरे केलं. इवन कर्टन्ससाठी सुद्धा त्यांनी आम्ही दोघं वर्किंग असल्यामुळे तितका वेळ नव्हता. कर्टन्ससाठी जे सिलेक्शन त्याने घरी येऊन वगैरे आम्हाला भरपूर डिझाईन्स दाखवले, मटेरियलसाठी वेगळे ऑप्शन्स दाखवले, वॉलपेपर्स. सो याच्यातनं आम्हाला सगळं इझी झालं रेक्टिफाय करायला की हे बेस्ट असेल. इव्हेंच्युअली श्रवणच्या आयडियाज आणि इनपुट्स वॉज व्हेरी नाईस. काही गोष्टी अशा होत्या की ते त्यांनी त्याच्या मनाने घरासाठी लावल्यात आणि इट वॉज लाईक ग्रेट्स. म्हणजे ऑलमोस्ट जे त्यांनी स्वतः इनपुट्स देऊन ज्या गोष्टी केल्यात तर मग इट हॅज वंडर्स. कलर कॉम्बिनेशन असो किंवा मंदिर आहे. बेसिकली जसं आम्हाला हवं होतं, आम्ही बऱ्याचशा डिझाईन्स बघितले इन्स्टावरती, युट्यूबवरती, पण जसं आम्हाला हवं होतं, जे सागवानी मटेरियल यूज केलं गेलंय मंदिरासाठी, जे आतमध्ये गणपतीचा वॉलपेपर श्रवणनी सजेस्ट केला होता. सो अकॉर्डिंगली जे आम्हाला ऍक्च्युअल जसं मंदिर हवं होतं ते त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर झालंय. आणि तो एक पार्ट होता जो वी आर व्हेरी हॅपी जे करून दिलंय श्रवण. किड्स रूमसाठी स्पेसिफिकली आम्ही असं बघत होतो की आमची मुलगी लहान असल्यामुळे आम्हाला स्पेस जास्त हवा होता तिच्या रूमसाठी आणि त्याच्यातच आम्हाला तिचं ड्रेसिंग, स्टडी, बेड सगळंच असं ॲडजस्ट करून हवं होतं. सो आर फर्स्ट प्रायोरिटी वॉज की आम्हाला स्पेस थोडा जास्त हवा होता. तर त्याच्यामुळे श्रवणनी काही आयडियाज दिल्या होत्या आम्हाला. जे युनिक असं केलंय तिथे, जे ड्रेसिंग जो केलाय, जो पुल आउट एक डिफरंट काहीतरी केलंय, त्याच्यामध्ये स्पेस आमचं खूप तिच्या रूममध्ये राहिलाय. जो किड्ससाठी वॉलपेपर वगैरे जो दिलाय किंवा कर्टन कॉम्बिनेशन्स जे दिले, सो दॅट वॉज लाईक व्हेरी ग्रेट जे त्या रूमला त्यांनी यूज केला आहे. जसं माझ्या मुलीला पिंक कलर आवडतो तर त्यांनी जे पूर्ण रूमचं डिझाईन आहे किंवा जे थीम आहे ती पिंक कलरची ठेवली, तर त्याच्यामुळे कर्टन्स, वॉलपेपर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल त्या पिंक कलरमध्येच आहेत, जे माझ्या